देवी, मोठ्या धर्मसंकटातून वाचवलं तुम्ही. कसलं संकट? जाऊ देत, पण तुम्हाला कसं कळलं मी तुमच्यासाठीच इथं आलोय ते? मी कोण आहे ते विसरलात का नंदी महाराज? पुन्हा चुकलं. आलं, सारं लक्षात आलं. मी विसरलो होतो. मी तुम्हाला एक काम दिलं होतं, ते विसरलं नाहीत ना? आठवलं आठवलं. तो खेळ काय आहे हे शोधून काढायचं काम ना? हो, मी सर्वदूर जाऊन आलो, शोध घेतला. देवी, हा खेळ खेळणारा माणूस महिषासुराशी संबंधित आहे. तो कोण आहे, कुठून आलाय हे कोणालाच माहित नाही, पण तो क्रूर आहे एवढं निश्चितपणे कळलं. पण देवी, हा खेळ काय आहे हे मात्र अजून समजलेलं नाही. नंदी महाराज, हा मदराज म्हणजे षड्रिपूपैकी एक आहे. मद. बापरे. दैत्य माता दितींनी 6 रिपूंना मानवाचं रूप दिलं. एका ग्रंथाची मदत घेऊन महिषासूर त्यांना माझ्यावर आणि तुळजाईवर हल्ला करायला पाठवतोय. तर चल निघूया इथून. मला पुन्हा कशाला या वाड्यात घेऊन आलेस? तर आपल्या दोघांना कैदेत टाकतील आणि चांगली चांबडी सोलवतील. सुंदरा चल. का बसा की, बघू तरी द्या. अहो कसलं ज्या घर आहे बघा की. आपलं घर असं असतं तर किती भारी झालं असतं. आहे त्यात समाधान मानावं, एवढा लोभ बरा नव. चल. किती पळपुटेपणा करताय. काही होत नाही. मी बोलते मदराजांशी, खुश होऊन उलट ते काहीतरी झाक वस्तू देतील मला. तुझं डोसकं कुठल्या दिशेनं चालेल सांगता येत नाही. एवढा फाजील आत्मविश्वास येतो कुठून ग तुझ्याकडं? अहंकार असला की आत्मविश्वास येतोच. आणि आत्मविश्वास कधीच फाजील नसतो. तो उपयोगीच ठरणारा असतो. तुम्ही नमस्कार. आम्ही तुम्हालाच भेटायला आलतो. समद्या गावाची होती ना? तुम्ही सुद्धा धनाजी कडून कर्ज घेतलंय वाटतं. यांनी घेतलं कर्ज. तुम्ही स्वतःच आलात? कमालच आहे. बोला, कर्ज फेडताय की मी माझ्या पद्धतीने वसूल करू? माफ करा, मला चपकाचे फटके नका मारू. आमचं कर्ज माफ करा. म्या नाही, हिनं कर्ज घेतलंय. तू तुला ओळखतो मी. तू आसूर नरेशांच्या गुलामांच्या छावणीत होतास ना? आठवलं मला. तूच तो. तिथून सुटून कसा आलास, आणि कसाही आला असलास तरी आता चुकीच्या गावात आलायस. आता अडकलास. मदराजाचा फटका आता नाही सुटका. म्हणजे याच्या आधी जे सगळे हल्ले झाले ते ह्याच रिपूंनी केले होते? हो, तुम्ही गावात आला तेव्हा मायाने हल्ला केला होता. त्यानंतर मोह आणि क्रोध माझे आई वडील बनून आले होते. देवीच्या कृपेनं मला 2 जुळी मुलं झाली, जगन्नाथ आणि जगदंबा. आणि आता हा मद. मद म्हणजे अहंकार. माझ्या समोर असं मान वर करून बोलायचं धाडस आतापर्यंत कोणाचं झालं नव्हतं. तू ते केलंयस.
आवडलंय मला, पण तुझं बोलणं जर माझ्या फायद्याचं नसेल तर याच्या नावाचा कुंकू लावायला तुझ्या धडावर शिर राहणार नाही, हे लक्षात ठेव. बोल, काय म्हणणं आहे तुझं? मी आणि आमचे हे आम्ही तुमच्या सेवेत यायची विनंती करायला आलोय. मी म्हणेन त्याला माझा गुलाम बनवू शकतो. तुम्हाला दोघांनाही मी बनवेलच. तुम्ही स्वतःच त्याचा सौदा माझ्याशी कसा करताय? तसं नाही मधुराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गुलाम नाही, सेवक नाही. तसं चाकरी करणारच तुमची, पर तुमचं कान आणि डोळं बनून समध्या गावात वावरणार. ते तुम्ही गावात नवीन हायसा, तुम्हाला या गावावर राज्य करायचं आहे, करा की. पर त्यासाठी तुम्हाला समध्या गावातली बित्तम बातमी लागल ना, व ती पुरवायचं काम आम्ही करतो. असा डाव आहे होय तुझा? पण हा सौदा माझ्या फायद्याचा आहे असं वाटतं तुला? ठीक आहे, गावातली प्रत्येक खबर माझ्यापर्यंत देणारी माणसं हवीच आहेत मला. तुम्हाला सेवेत ठेवतो मी. धूर्त आहेस तू, आवडलंय मला. पण एक छोटीशी चूक जरी झाली ना, तरी ही तलवार कधी गळ्याच्या आरपार जाईल तुला कळणार पण नाही, हे लक्षात ठेव. पण आता ह्या चौथ्या रिपूला हरवण्याचा मार्ग काय? देवी, तुम्हाला तुळजाईची शक्ती प्राप्त झाली आहे. तुम्ही त्या असुर मदराजावर थेट हल्ला करून त्याचा नाश का करत नाही? तो असुर नाहीये नंदी महाराज, तो रिपू आहे. तुळजाई मला म्हणाली होती की हा सगळा आदिशक्तीच्या योजनेचा भाग आहे. योग्य वेळ आल्याशिवाय त्याचा अंत होऊ शकत नाही. तुळजाईनेच मला सगळं समजवलं होतं. हे षडरिपू आहेत जगदंबा. षडरिपू म्हणजे 6 घातक विकार. त्यांना मूर्त रूप देऊन असुरांनी अतिशय घातक शस्त्र निर्माण केले. आधीच्या सगळ्या रिपूंनी त्यांची मर्यादा ओलांडली, त्यामुळेच त्यांचा नाश झाला. अहमद सुद्धा हेच करेल. आपण वाट बघायला हवी. पण देवी, हा रिपू जरा जास्तच आक्रमक दिसतोय. हो, आधी फक्त माझ्यावर हल्ले झाले होते, आता हा रिपू सगळ्या गावावर हल्ला करतोय. लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. तो मार्ग काय असणार आहे? आता तो आज काय काय खेळतोय त्याच्यावरच सगळे ठरेल. पण पुढचं सगळं सोपं नसणार आहे. खरंय देवी, तुम्ही या आधीच्या 3ही रिपूंचा नाश केला असल्यामुळं तो महिषासूर चौताळला असणार. त्यानं यावेळी मांडलेला डाव नक्कीच भयावह असणार. दिवे, डोक्यावर कर्ज होतं, काय करावं कळत नव्हतं, म्हणून तो खेळ खेळायला तयार झालो. पण आता भीती वाटते ग. माझं कुटुंब, मला काय झालं तर त्यांचं पुढे कसं होणार? अहो समजा चांगलं होणार. सुंदराबाई, तुम्ही? अवय भाऊजी, मी. अहो तुमच्या मनात काय खळबळ चाललीये कळते की मला. लय वाईट झालं. एक सांगू का? अहो तुम्ही काळजी करू नका, समजा ठीक होणार. अहो पण कसं ठीक होईल? काही मार्गच दिसना झालाय मला. अहो मार्ग हाय की. तुम्हाला काहीतरी खेळ खेळायला सांगितलाय ना त्या मध्यराजनं? होय, पण काय खेळ आहे, कसला खेळ आहे, काय बी कळना झालंय. होकार देऊन बसलोय खरा, प्रत्येक खेळात. अहो तुम्हीच जिंकणार. खरंच
अहो मला माहिती आहे तो खेळ. कसं काय? आमचे हे ते असुरांच्या कैदेत होते की नाही, तेव्हा लई लोक हाच खेळ खेळायचे. त्यात जिंकायचे आणि त्यांना मुक्त केलं जायचं. अहो पण मेंगाचे तर म्हणत होता त्या खेळात कुणीच जिंकलं नाही म्हणून. अहो त्यांचं कुठे ऐकताय हा? ते कसल्या परिस्थितीत आले होते बघितलं नव्हतं तुम्ही? त्या धुंदीत काय बोलत होते त्यांचं त्यांना बी कळत नव्हतं. अहो मी सांगते ना, ते हाच खेळ खेळून मुक्त झालेत आणि घरी आलेत. नाही हो बहिणी, मेंगाचे वेगळंच काहीतरी सांगत होता, आठवतंय मला. अहो आता उपाशी तापाशी माणूस काय बी बडबडत असतोय हो. आता ते किती खरं मानायचं सांगा बरं. अहो नंतर शांत झाल्यावर त्यांनी समद मला सांगितलं, अहो भाऊजी आणि तेच खरं आहे. अहो भाऊजी तुम्ही तो खेळ खेळाच, नाही जिंकलात तर सुंदरा नाव लावणार नाही म्या. काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो, त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते तुम्ही तो खेळ खेळाच. फसला ग फसला. याची मान आता त्या मदराजाच्या तावडीत आणि आम्ही त्याच्या मर्जीत. कवडी हो, देवी आईचा आशीर्वाद आहे हा. ही कवडी तुझं आणि तुझ्या बाबांचं रक्षण करेल. माले, अगं काय करतेस? कवडी कशा पाय हातावर बांधतेस? ही कवडी मला जगदंबाने दिली. मला म्हणाले ही कवडी असली की देवी आई माझं रक्षण करेल. असं? जगदंबा नेहमी खरंच बोलते. बर बर, आणि इकडे बांधते. तुळजाई कायम आमच्या पाठीशी राह. माझ्या बाबांना आणि आम्हाला वाचव. आज सगळ्यांसमोर निवाडा करेन असं मी म्हटलं होतं. तुमच्याच गावातल्या एका पोरीनं मला सुचवलं की सगळं कायद्यानं आणि नियमानं झालं पाहिजे, आणि हे मला पटलं. तेव्हा आपण एक साधा सरळ खेळ खेळून याचा निवाडा करणार आहोत. या खेळात जर हा लोहार जिंकला तर त्याचं सगळं कर्ज माफ. पण जर का तो हरला तर त्यानं माझा गुलाम बनून राहायचं. या बाबतीतला निर्णय फक्त आणि फक्त हाच माणूस घेईल. बोल रे, आहेस का तयार? काय भाऊजी, तुमच्या पोराबाळांची लय काळजी वाटते हो, त्यांच्यासाठी जीव तुटतो. म्हणून सांगते तुम्ही तो खेळ खेळाच. हो, तयार आहे मी. शाबास, मग आता सगळं नियमाप्रमाणे होणार. खेळ अगदी सोपा आहे, तू जिंकशीलच. हाच आहे आपला खेळ.
तुमचं नशीब ठरवणारा खेळ. आई राजा धाव, माझ्या बाबांना वाचव. देती माता मला आपलं सहाय्य हवंय. आपल्या या मायावी दर्पणात पाहण्याची उत्सुकता लागली आहे मला. अरे हो हो महिषा, आज झालंय काय तुला? एवढा उतावीळ कशासाठी झालायस? देती माता, तुळजाच्या अंताची सुरुवात होते. मदराजानं आपला निर्णायक खेळ मांडलाय भिंगार गावात. ही तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. थांब, तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल. भिंगार गावात काय चाललंय ते सांग. हा माणूस कोण आहे? आम्हाला तर वाटलं होतं की मत थेट जगदंबावर आक्रमण करेल. देती माता, या वेळेला चित्र थोडं वेगळं आहे. आजवर आपण जगदंबावर थेट वार केला, पण त्यात अपयश आलं. आता जगदंबावर नाही, या वेळेला तिच्या अवतीभवतीच्या माणसांवर वार करायचा आणि त्यांना घेरायचं. असं घेरायचं की जगदंबा स्वतःहून आपल्याला शरण येईल. छान, हे असंच घडू दे. म्हणजे मदाचा खेळ सुरू होणार आहे. तर सुरू होणार आहे नाही देती माता, खेळ सुरू झालाय. प्राणांतिक खेळ, ज्यातून कोणीही वाचू शकणार नाही असा जीव घेणा खेळ. हे बघा, हे 2 मोती, एक काळा मोती आणि एक पांढरा मोती. हे 2 मोती यांचं नशीब ठरवणार. हा बघा बटवा. या बटव्यामध्ये मी वेगवेगळ्या रंगाचे मोती टाकणार. या लोहाराने यातून एक मोती काढायचा. जर त्याने पांढरा मोती काढला तर तो सगळ्या कर्जातून, सगळ्या त्रासातून मुक्त. मी त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. पण जर त्याने काळा मोती काढला तर त्याला माझा गुलाम बनावं लागलं. अरे काळजी करू नको, एकदम सोपा खेळ आहे. तू नक्की जिंकशील. तुझ्या समोरच तर घडतंय सगळं, कशाला काळजी करायची. हे बघा, हा पांढरा मोती, हा काळा मोती, दोन्ही या बटव्यात टाकतोय. आई राजा धाव, माझ्या बाबांना वाचव.
आता या बटव्यात हात घाल आणि घे आपल्या नशिबाची परीक्षा. बघू तुझं नशीब उघडतंय का बिघडतंय. उघड बघू मूठ. तुझं नशीब तुला कुठं घेऊन जातंय ते बघ.